न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी एक महात्मा संन्यासी समाजाच्या हितार्थ व शेतकरी मायबाप यांच्या प्रेमापोटी शेतकरी मायबापाचे प्रश्न सोडवण्यासाठी व प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, शिकलेल्या मुलामुलींचा नोकरीचा प्रश्न सुटावा, त्यांना उद्योगधंद्यात आपल्या शिक्षण व कौशल्याचा उपयोग करता येईल यासाठी असे असंख्य प्रश्न आहेत। शिक्षण, आरोग्य समस्या, अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी, रंजल्या गांजल्यांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी महंत सिद्धेश्वर आनंद यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। महंत सिद्धेश्वर आनंद महाराज यांना त्र्यंबकेश्वर मधील 10 आखाड्यांनी एकत्र येत पाठिंबा दिलाय। आखाड्यापैकी त्र्यंबकेश्वरला हे 10 आखाडे आहेत। तर 10 आखाड्यांच्या माध्यमातून काल 10 आखाडे ही ज्यावेळेस त्यांना कळलं की एक महात्मा या उमेदवारीसाठी पुढाकार घेत आहे, तर त्यांची पण व्यथा आहे। त्यांनी बोलून दाखवलं कालच्या व्यथेमध्ये की साधू हा कुठलाही साधू ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो त्याला सन्मान मिळत नाही। साधूकडे बघण्याची दृष्टिकोन वेगळी झालेली आहे। आपण बघितलं असेल की मागे 2-3 वर्षापूर्वी पालघर ह्या जिल्ह्यामध्ये साधूंची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली। त्याच्यावर कोणी आवाज उठवला नाही, ना कोणता लोकप्रतिनिधी आला किंवा ना समाजातल्या कुठल्या स्तराची व्यक्ती आली नाही। शासनाने सुद्धा सांगितलं की आम्ही CBIच्या माध्यमातून चौकशी करत आहोत, परंतु ती CBIची चौकशी गेली कुठे? साधूवर झालेला अन्याय तो कधी दूर होणार किंवा भविष्यात अशा घटना घडणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आम्ही आमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसू, तर त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम हा साधू हा समाजाचा कल्याणार्थाचा भाग आहे आणि तो साधू हा जगाच्या कल्याणासाठी असतो, तर त्या साधूचा सन्मान तिथे झाला पाहिजे। साधूंच्या वेगवेगळ्या समस्या असतात। साधू ज्यावेळेस ब्रह्मलीन होतात ते तोपर्यंत जीवन जगत असताना त्यांना कुठल्या अर्थजनाचा माध्यम नसतो, तर त्यांना पेन्शन कशी उपलब्ध होईल किंवा पेन्शन सरकार कसं देईल? आपण बघितलं असेल तर UPमध्ये काही प्रमाणात साधूंसाठी पेन्शनची योजना अवलंबवली आहे। मग महाराष्ट्रात ती का होऊ नये? ती होण्यासाठी त्या तत्परतेचा कॅपेबल तसा उमेदवार असणं गरजेचं आहे किंवा त्याचं ऐकलं पण गेलं पाहिजे। त्या माध्यमातून आम्ही साधूंच्या व्यथा मांडणार आहोत। हाच आमचा मेन मुद्दा आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वतीजी महाराज यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे। हितगुज करत आहे आणि माझा आवाज, मला माहीत आहे की आपण सर्व सज्जन मायबाप, मतदार बंधू आणि भगिनींपर्यंत माझा हा आवाज आपण पोहोचिती कराल, मला विश्वास आपल्यावरती आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व साधू संतांनी सपोर्ट केला आणि श्रीराम शक्तिपीठाचा प्रत्येक साधक आणि साधवी प्रत्येकाची तळमळ आहे, कारण की गुरुदेवा आज एक संन्याशी, एक भगवादारी, एक महात्मा ज्यावेळेस संसदेमध्ये जाईल आणि संविधानाच्या चौकटीमध्ये गोरगरिबासाठी, रंजल्या गांजल्यांसाठी ज्या सुख सुविधा आहेत तिथपर्यंत तो त्यांच्यापर्यंत पोहोचिती करेल। कारण की आज पाण्याचा प्रश्न आहे, माझा महाराष्ट्र पाणी पाणी करत आहे। आज मुलं शिकलेले आहेत पण त्यांना नोकरी नाही आहे। आज मोलमजुरीचा प्रश्न आहे, आज आरोग्याचा प्रश्न आहे, कुपोषणाचा विळखा माझ्या आदिवासी बांधवांच्या खेड्यापाड्यांमध्ये पाड्यांमध्ये यानं विळखा घातलेला आहे कुपोषणाने। माता कुपोषित आहे, पिता कुपोषित आहे, बालक कुपोषित आहे, कारण की तिथे प्रॉपर एज्युकेशन नसतं, त्यांची राहणीमान उंचवलेली नसते, त्यांचं खानपान व्यवस्थित नसतं, त्यांना कोणी मार्गदर्शन करणं नसतं, कारण की छोट्याशा वयामध्ये लग्न होतात, छोट्याशाच वयामध्ये लेकरं होतात आणि ते म्हणजे आई कुपोषित, बाप पण कुपोषित आणि मुलगाही कुपोषित। हा मोठा प्रश्न आहे, कारण की आज तो कुपोषित मुलगा जर चांगला झाला तर या महाराष्ट्राला, या देशाला एक चांगला डॉक्टर मिळेल, एक चांगला वकील मिळेल, एक चांगला शिक्षक मिळेल, एक चांगला प्रोफेसर मिळेल, एक चांगला सैनिक मिळेल आणि एक चांगला वकील सध्या मिळेल, एक चांगला डॉक्टर सध्या मिळेल, एक चांगला थिंकर सध्या मिळेल। आज अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी, आपल्या सेवेसाठी एक भगवाधारी संन्यासी येऊ इच्छितो, तर आपण अभिनंदन कराल।